केज तालुक्यातील येवता गावात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल अधिकृतपणे वाजले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हनुमान मंदिरात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत गावाची नवीन वॉर्ड रचना आणि सीमा निश्चितीबाबत चर्चा करण्यात आली. लोकसंख्या आणि कुटुंब संख्येनुसार प्रभागांचे वाटप कसे होणार याबाबत ग्रामस्थांना माहिती देण्यात आली. तसेच वॉर्ड रोटेशन आणि आरक्षणानुसार सदस्य संख्येत होणारे बदलही स्पष्ट करण्यात आले. सज्जाचे तलाठी आणि ग्रामविकास अधिकारी यांनी तांत्रिक माहिती सविस्तर मांडली. या बैठकीला गावातील राजकीय पदाधिकारी, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीनंतर येवता गावातील राजकीय हालचालींना वेग आला असून ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. साहेब, आता तुम्ही जे आता हे वार्ड रचनाचं करायला म्हणजे तात्पुरती आहे का कायमस्वरूपी आहे? आज जे लिखित स्वरूपात तुम्ही घेतले आजचं जे आहे हां हे यानंतर आपण कुटुंब संख्या निश्चित करणार आहे. हां कुटुंब संख्या निश्चित केल्यानंतर वाढ रचना होणार. बरं, म्हणजे आज जे तुम्ही लिहून घेतलं सर ग्रामस्थासमोर, हे पूर्वीचंच लिहून घेतले ना? त्या प्रमाणात होणार आहे का बदल होणार आहे? नाही, बदल होणार. कशा पद्धतीने बदल होणार आहे? बदल कसा होणार आहे? सदस्य संख्येप्रमाणे बदल होणार. बरं, हां. मग मागासवर्गीयांची सदस्य संख्या जर जास्त असेल वार्डामध्ये किंवा गाव मतदारसंख्येमध्ये जर वाढ होत असेल, झालेली असेल, तर त्याप्रमाणे तुम्ही ते आरक्षण वाढणार का? म्हणजे मला समजलं नाही. बरं, मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला की मतदारसंख्या जर वाढलेली असेल, पूर्वीची 2019-20मध्ये जी ग्रामपंचायत झाली निवडणूक, त्यावेळेची मतदारसंख्या आणि आताची मतदारसंख्या जर वाढ झाली असेल, पूर्वीपेक्षा आता जर वाढ झालेली असेल मतदारसंख्या, तर मागासवर्गीयांचा मतदार म्हणजे प्रतिनिधी वाढतो का? वाढ होती का? टक्केवारीनुसार ऐका, मी सांगतो, सध्या फक्त आपण कुटुंब संख्या आणि कुटुंबातल्या कॅटेगरीची तयार करणार आहे. बरं, त्याच्यानंतर विषय हा वार्ड आरक्षणचा, ही झाल्याच्या नंतरचा विषय हा वार्ड आरक्षण. म्हणजे आज वार्ड रचना होणार नाही? वार्ड आरक्षण नाही, आरक्षण रचना सोडू नका. ठीक. हा, वार्ड रचना नाही तर काय, रचना आरक्षण नाही. बरं, वार्ड रचना म्हणजे सदस्य, या वार्डात 3, या वार्डात 3, त्या वार्डात 3 आणि शेवटच्या वार्डात 2, अशानुसार आपण फक्त मतदार यादीनुसार जे ज्या वार्डात राहत आहे असे फक्त गट 4. वार्ड आरक्षणचा विषय याच्यात विसरू नका. त्याच्यात आता आपण तेच लिहून घेणार आहे, कोणत्या कॅटेगरीचा कोणत्या वार्डात आहे त्याची संख्या निघणार आहे आणि त्याच्यानंतर ती प्रक्रिया तहसील बरं, ही प्रक्रिया पार पाडत असताना तुमच्यासोबत प्रशासनातील किती अधिकारी आहेत? ग्रामसेवक आणि इतर मंडळ अधिकारी? दोघांची जिम्मेदारी आहे आमची. म्हणजे प्रशासनाला तुमच्या दोघांवर जिम्मेदारी, मंडळ अधिकारी म्हणजे आमचे वरिष्ठ आहेत. म्हणजे त्यांना या प्रक्रियेमध्ये सहभाग शासनाने दिलेला नाही का? आहे, आम्ही केलेलं ते तपासणार आहेत नंतर. बरं, हां. ठीक.